नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होवोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि 2024 हे वर्ष तुम्हाला खूप आरोग्यदायी आणि धन समृद्धी सुख शांती तुमच्या घरामध्ये नांदो. आणि तुम्हाला हे 2024चं वर्ष खूप म्हणजे खूप भरभराटीचे जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बघणार आहोत. उद्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी दर अमावस्याला केलं तरी चालतं. हा उपाय आपल्याला दर अमावस्याला करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा आणखीन एक उपाय करायचा आहे. ते उपाय काय आहेत, कसे करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर उद्या आहे मंगळवारी आहे अमावस्या आणि आपली 2023ची ही शेवटची अमावस्या आहे. तर आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यातील मागं गेलेले जे दिवस आहेत, जे आपले संकट दुःख जे काही असेल ते सगळं आपल्याला मागे टाकून या पाण्याने अंघोळ करून आपलं शरीर आपलं मन स्वच्छ करून 2024 या वर्षाला सामोरं जायचं आहे. म्हणजे आपल्याला नवीन दिवसाची सुरुवात करायची आहे. तर बघा, आता एखाद्या वेळेस आपल्याला कुणीतरी असं म्हणजे शिव्या देतं किंवा असं तळतळ करतो, त्याला आपण तळतळाटसुद्धा म्हणतो किंवा श्रापसुद्धा म्हणतो. तर एखाद्या माणसानं आपल्याला म्हणजे आपल्या घरातल्याला कुणीही आपल्या जवळचे किंवा शेजारचे किंवा आपल्या घरातले किंवा गणागोतातले कुणीही म्हणजे असतंच ते थोडं तरी आपण एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी नाही झाली की ते आपल्याला खूप तळतळ करून असा श्राप देत असतात. तर तो आपल्याला श्राप जर आपल्याला असेल आपल्या पाठीमागे तरीसुद्धा आपली काहीच कामे होत नाहीत. तर तो श्राप घालण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी गाईला चारा खाऊ घालायचा आहे आणि तो पण हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. जास्त नका घालू, पण तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त 50 रुपयाचा जरी चारा आणून तुम्ही तुमच्या जवळच्या गोशाळेमध्ये जाऊन किंवा रस्त्यावर ज्या गायी फिरतात, छोटी छोटी त्यांची वासरं फिरतात, त्यांना पाणी असेल तिथं कुठं तर पाण्याची एखादी बॉटल घेऊन त्यांना त्यांच्या तोंडाला लावलं तर ते पितात आपोआप. किंवा मग चारा जर तुम्हाला तुमच्या गोशाळा असतील तर तुम्ही तिथे जाऊन तुमच्या हाताने जर तुम्ही चारा खाऊ घातलात तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या पिढ्यांमध्ये कुणीच बी एकमेकांना जर ती श्राप दिलेला असेल तर तो श्राप नाहीसा होतो. हे शाश्वत खरं आहे. यामुळे आपल्या जीवनामध्ये बरेचसे अडथळे दूर होणार आहेत आणि हा श्राप आपण घेऊन जगत असतो. आधीच म्हणतात खिशामध्ये रुपये लाखोचा खळखळाट असावा पण कोणाचा तळतळाट आपल्या मागं नसावा. त्याच्यामुळं कोणाचाही तळतळाट आपल्या मागं नसू नये. आणि हा जर आपल्याला लागला तर आपली कुठलीही कामं होत नाहीत, कारण हा श्रापसुद्धा एक कुलदेवीच्या आशीर्वादाप्रमाणेच असतो. त्याच्यामुळं कोणाची अशी श्राप घ्यायचा नाही. आणि हे जर तुम्हाला असेल कुणी दिलेलं किंवा लागलेलं तर तुम्ही नक्कीच हे करू शकता. फक्त गाईला आपल्याला अमावस्येच्या दिवशी चारा खाऊ घालायचा आहे, बाकी काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला आता अंघोळीच्या पाण्याचा उपाय बघायचा आहे. तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून आपण ज्यावेळेस आंघोळ करतो त्यावेळेस आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीच्या काड्या घालायच्या आहेत. तुळशीच्या काड्या घालून आपल्याला पाणी गरम करायचं आहे. म्हणजे आपल्या अंघोळीचं पाणी गरम करायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. जर तुमच्याकडे तुळशीच्या काड्या नसतील तर तुम्ही तुळशीचे पानंसुद्धा घालू शकता. पण ते पाणी कसं म्हणजे ते पानं किंवा काड्या असतील तर ते कसं घालायचं, तर तुम्हाला पाणी तापायला ठेवलं त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये ते काड्या किंवा पानं घालायची आणि सगळं पाणी तापवायचं आहे. आणि जे ते पाणी आहे ते पाणी तुम्हाला सगळं बाथरूममध्ये घेऊन जायचं नाही. तर ते जे पाणी आहे म्हणजे तुळशीचे पानं किंवा काड्या ज्या आहेत त्या काड्या तुम्हाला बाहेरच ठेवायच्या आहेत, बाथरूमच्या आतमध्ये न्यायच्या नाहीत. कारण बाथरूममध्ये खूप निगेटिव्ह ऊर्जा असते. आपण आपलं शरीर स्वच्छ करत असतो, कपडे स्वच्छ करत असतो, त्याच्यामुळं म्हणजे आपण आपल्या अंगावरची घाण काढत असतो.
तर हे काड्या जे आहेत किंवा पानं जे आहेत ती तुळशीचे ते आपल्याला बाथरूमच्या मध्ये न्यायची नाहीत, कारण त्याच्यामध्ये खूप नकारात्मकता असते आणि तुळशीमध्ये भगवान श्री हरिविष्णूचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो. ते आपण त्याच्यामुळे ते बाथरूममध्ये न्यायचं नाही. तर अगोदर आपल्याला सगळ्यांना पाणी वेगळं वेगळं तापून घेतल्यानंतर एक बादलीभर किंवा एक बादलीमध्ये पाणी तापवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुळशीच्या काड्या किंवा पानं टाकायची आहेत आणि पाणी उकळून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आंघोळीला जातील त्यावेळेस सगळ्यांच्या पाण्यामध्ये एक एक तांब्या पाणी तुम्हाला हे उकळलेलं टाकायचं आहे आणि ते काड्या आणि तुळशीची पानं जे आहेत ते तुम्हाला साईडला काढून ठेवायचे आहेत. आणि एक एक तांब्या पाणी आपल्याला त्या तुमच्या आंघोळीच्या बादलीमध्ये मिक्स करून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. आज आपलं शरीर शुद्ध असेल तर माणूस कधीही आजारी पडत नाही, टेन्शनमध्ये राहत नाही. शरीरामध्ये सकारात्मकता असेल तर माणूस सतत आनंदी राहतो, उत्साही राहतो, खुश राहतो. काम करण्यासाठी त्याची शरीराची त्याला साथ मिळते. आपलंच शरीर आपल्याला साथ देतं, तर त्याप्रमाणे आपण जर खुश असोल तर आपलं शरीर आपल्याला साथ देते. तर आपल्याला हे आपल्या शरीरातील, आपल्या मनातील आणि आपल्या शरीरावरची जी निगेटिव्ह ऊर्जा आहे, जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घालवण्यासाठी आपल्याला फक्त तुळशीचे पानं टाकून पाणी उकळून घ्यायचं आहे आणि पानं काढून साईडला काढून ठेवून ती पाने आपल्याला आंघोळीसाठी वापरायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण आपलं मन आणि शरीर स्वच्छ करतो त्यावेळेस आपलं मन जे आहे ते एकदम असं ऊर्जावान बनतं. म्हणजे आपल्या अंगामध्ये एक वेगळीच ताकद तयार होते, आपल्याला काम करण्याची ताकद मिळते. आणि जर आपण हे सगळं शरीर आपलं स्वच्छ केलं, आंघोळ केली आणि ज्यावेळेस आपण मळके कपडे घालतो किंवा न धुतलेले कपडे घालतो किंवा फाटलेले कपडे घालतो तर याचा काहीही उपयोग होत नाही. तर आपण आंघोळ केल्यानंतर कधीही स्वच्छ कपडे घालावे. जो माणूस न धुतलेले कपडे घालतो, 2-2, 3-3, 4-4 दिवस घालतो किंवा तो आंघोळ केल्यानंतर मळके कपडे वापरतो, एकेका माणसांना सवयच असते, मळके कपडे वापरतो, त्या माणसाकडे पैसा म्हणजे लक्ष्मी कधीही टिकत नाही. कारण त्या कपड्याचा वास येत असतो आणि अशा वास येणाऱ्या खिशामध्ये किंवा माणसाकडे लक्ष्मी कशी काय टिकल? लक्ष्मी तर चंचल आहे, तिला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. तर आपल्याला असे हे 2 उपाय करायचे आहेत. तर तुम्हाला उपाय समजलाच असेल. तर अंघोळीच्या पाण्याचा हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे आणि करून बघा. आणि आपल्या जीवनातील आपल्या 2023मध्ये काही संकट आले असतील, काही गोष्टी घडल्या असतील तर त्या सगळ्या विसरून जा आणि इथून पुढं तुम्ही 2024 हे वर्ष नव्याने आनंदित जगायला सुरुवात करा आणि तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये खूप सुख, समाधान, शांती येऊ देत आणि तुमचे दिवस भरभराटीचे जाऊ देत आणि प्रत्येकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होत, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.